जय जय रघुवीर समर्थ। तुम्हाला कशाची काळजी आहे? तुमचे काम करा आणि देवावर विश्वास ठेवा। काय होईल किंवा नाही ते देवावर सोडा। विनाकारण काळजी का करता? तू का घाबरतोस? तुला कोण मारू शकतो? लक्षात ठेव, आत्मा कधीच जन्म घेत नाही आणि त्याला कोणीही मारू शकत नाही। हे जीवनाचे अंतिम सत्य आहे। या पृथ्वी तलावर जेव्हा जेव्हा पाप, अहंकार आणि अधर्म शिगेला पोहोचेल तेव्हा ते नष्ट करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी देव अवतार घेत राहील। ज्याने मनावर विजय मिळवला आहे त्याने आधीच भगवंताची प्राप्ती केली आहे, कारण त्याला शांती मिळाली आहे। अशा माणसाच्या मनाला सुख दुःख, थंडी ताप आणि मान अपमान यामध्ये काहीच फरक पडणार नाही। जे दान ते कर्तव्य मानून बिनदिक्कतपणे एखाद्या गरजू व्यक्तीला दिले जाते ते दान नेहमीच पुण्य मानले जाते। समाजात राहून परोपकार करणे, कर्तव्य पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडणे, धर्माचे पालन करणे ही सुद्धा मोठी तपश्चर्याच आहे। जे विद्वान आहेत ते जिवंत किंवा मेलेल्यांसाठी शोक करत नाहीत। ज्याला जीवनाची किंमत कळते तोच आपल्या जीवनाची किंमत ठरवू शकतो आणि जीवनाला मोठे ध्येय देऊ शकतो। मानवी जीवन अत्यंत दुर्मिळ आहे, ते व्यर्थ जाऊ देऊ नका। जीवनात अशी कर्म करा जे येणाऱ्या मानवजातीसाठी प्रेरणा स्तोत्र बनू शकेल। जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे, जीवन तर या क्षणात आहे। आनंदी मनाने वर्तमान जगा, स्वतःसाठी सर्वोत्तम व्हा। तुमची किंमत लक्षात घ्या, जग एक दिवस तुमचा सादर करेल। स्वतःला जीवनासाठी तंदुरुस्त बनवणे हाच यश आणि आनंदाचा एकमेव मार्ग आहे। मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य आहे। जे घडणार आहे त्याचे सर्व परिणाम मी पाहू शकतो। म्हणूनच निकालाची चिंता करणे थांबवा आणि आपले कार्य करत राहा। तुमचे जीवन सुधारण्यासाठी तुम्हाला अनेक कर्म करण्याची संधी मिळते, परंतु मनुष्य आपल्या इंद्रियांच्या अधीन राहून त्या संधीचा योग्य फायदा घेऊ शकत नाही। वाईट कर्म केल्यावर आयुष्यभर कितीही चांगले कामे केली तरी वाईट कर्माची फळे नक्कीच भोगावी लागतात। चांगली कामे करण्याची संधी कधीही सोडू नका। तुमचे काम करा, परिणामाची चिंता करू नका। फळाची तळमळ सोडून जो मनुष्य कार्य करतो तोच मनुष्य आपले जीवन यशस्वी बनवू शकतो। जो कर्मफलाची आस बाळगत नाही किंवा कर्मफलाचा द्वेष करत नाही त्याला संन्यासी म्हणतात। खरा योगी आपले कार्य पूर्ण निष्ठेने करतो आणि त्याच्या फळाची इच्छा न ठेवता त्याला धर्म मानतो। दुर्बलता नक्कीच देवाने दिलेली असते, पण प्रतिष्ठा माणसाच्या मनाने निर्माण केली आहे। भीतीला धरून राहिल्याने भविष्यातील दुःख टाळता येत नाही। भीतीमुळे चिंता वाढतात, ज्यामुळे मनातील आनंद आणि मनातील शांती हिरावून घेतली जाते। तुम्हाला कोणाची भीती वाटते? कोण तुम्हाला मारू शकेल? तुम्ही शरीर नाही, तुमचे शरीर हे केवळ तुमचे कर्म सिद्ध करण्याचे साधन आहे। तू असा आत्मा आहेस जो अमर आहे। कर्म चांगले असेल तर त्याचे फळ नक्कीच मिळते, वाईट असेल तर शिक्षा नक्कीच मिळते। सामान्य लोक नेहमीच त्यांच्या आदर्शाचे पालन करून सर्वोत्तम लोकांसारखे बनण्याचा प्रयत्न करतात। जेव्हा तो आपल्या इंद्रियांवर अवलंबून असतो तेव्हा मनुष्य बाह्य सौंदर्य, वाईट गोष्टी आणि वाईट सवयींकडे आकर्षित होतो। जसा जळत्या दिव्याच्या प्रकाशाने अमाप अंधार दूर होतो, अगदी त्याचप्रमाणे मनातील अज्ञानाने भरलेल्या अंधाऱ्या खोलीत सकारात्मक विचाराचे तेल टाकून ज्ञानाचा प्रकाश उजळून टाकाल, तेव्हा अज्ञानाच्या रूपातील अंधारच पूर्णपणे नाहीसा होईल। ज्याला कोणाबद्दल वाईट भावना आहे,
वाईट विचार करतो, मत्सर करतो, वाईट बोलतो, आपल्या धर्माचे आणि कर्तव्याचे पालन करत नाही, तो माणूस कधीही मोक्ष प्राप्त करू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, स्वतःला माझ्या स्वाधीन करा, भगवंतावर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिणामाची इच्छा न ठेवता निस्वार्थपणे, निर्दोषपणे आणि निपक्षपणे कार्य करा. तुमचे जीवन सुख आणि समाधानाने भरून जाईल. दुःख तुम्हाला कधीही स्पर्श करणार नाही आणि मोक्ष प्राप्त होईल. हे अर्जुन, तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहेत. मला ते सगळे जन्म आठवतात, पण तुला आठवत नाही. मी भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ आहे. जे काही घडणार आहे त्याचे सर्व परिणाम मी पाहू शकतो. म्हणूनच निकालाची चिंता करणे थांबवा आणि आपले कार्य करत राहा. जो माणूस कोणाबद्दल वाईट भावना करतो, वाईट विचार करतो, मत्सर करतो, वाईट बोलतो, आपल्या धर्माचे आणि कर्तव्याचे पालन करत नाही, तो माणूस कधीही मोक्ष प्राप्त करू शकत नाही. जेव्हा आपण इतरांची निंदा करतो तेव्हा त्यांच्या नशिबात येणारे दुःख आपल्यालाच भोगावे लागतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, स्वतःला माझ्या स्वाधीन करा, भगवंतावर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिणामाची इच्छा न ठेवता निस्वार्थपणे, निर्दोषपणे आणि निपक्षपणे काम करा. तुमचे जीवन सुख आणि समाधानाने भरून जाईल. दुःख तुम्हाला कधीही स्पर्श करणार नाही आणि मोक्ष प्राप्त होईल. देव तुमचे ऐकतो की नाही हे तुमच्या विश्वासावर अवलंबून असते. देवावर श्रद्धा ठेवून तुम्ही त्याला मनापासून स्मरण केले तर तो परमेश्वर नक्कीच येईल आणि तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तो तुम्हाला मदत करेल. आपण किती लोकांना किंवा प्राण्यांना मदत केली याचा कधीच गर्व करू नका, कारण देव स्वतःच तुम्हाला मदत करतो. तुम्ही फक्त एक साधन आहात. कोणतेही भले करून कधीही उपकार करू नका, नाही तर ती कृती निरर्थक होईल आणि मिळणारे बक्षीस व्यर्थ जाईल. मोठी उद्दिष्टे निर्माण करण्यासाठी आणि स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हालाच कल्पनाशक्ती असायला हवी. जो माणूस एखादे चांगले कर्म करताना त्याला आपले नशीब आणि बक्षीस मानतो, अशा माणसाला त्याच्या कृतीचे फळ अपेक्षेपेक्षा जास्त मिळते. जो मनुष्य कामाच्या इच्छेने काम करतो आणि जेव्हा त्याला अपेक्षेनुसार फळ मिळत नाही तेव्हा तो निराश आणि दुःखी होतो. फळाच्या अपेक्षेने काम करणाऱ्या व्यक्तीचे मन कधीही शांत आणि समाधानी राहत नाही, कारण त्याची तळमळ प्रत्येक नवीन शिखरावर पोहोचत असते. अशा रीतीने त्याचे मन कधी समाधानाचा आनंद घेऊ शकणार नाही. तुमच्या मनात शंकांना कधीही जन्म देऊ नका. या शंका तुमच्या मनात गैरसमजाचे डोंगर निर्माण करून जीवनातील सुख शांती हिरावून घेतात. राग येणे व्यर्थ आहे. जर तुम्ही रागाच्या भरात प्रतिक्रिया देत राहिलात तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचा देवाच्या कर्मनियमावर काहीच विश्वास नाही. जर कोणी तुमचे वाईट केले तर कर्म स्वतः त्याची काळजी घेईल. नेहमी तुमच्या मनावर ताबा ठेवा, अन्यथा हे मन तुमचे सर्वात मोठे शत्रू बनून तुम्हाला वाईट कृत्ये करायला लावू शकते. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा. उपकार करण्याऐवजी दान करा. काळजी करण्याऐवजी विचार करा. स्वतः सक्षम असल्याशिवाय एकाच व्यक्तीला कधीही मदत करू नका. बुद्धिमत्तेपेक्षा ज्ञान हे नेहमी चांगले असते. त्यामुळे ज्ञान कमवत राहा आणि वाटायला शिका, जेणेकरून इतरांचे देखील जीवन तुम्हाला सुधारता येईल. माणूस जन्माने महान होत नाही, तर तोच माणूस त्याच्या कर्माने महान बनतो. फळाच्या आशेने जो माणूस काम करतो तो कामातच बांधील राहतो. जग आणि लोक तुम्हाला ज्या प्रकारे पाहायचे आहेत तसेच तुम्हाला दिसतील. फळाची इच्छा सोडून जो माणूस सतत काम करतो तोच माणूस आपले जीवन सुखकर आणि समाधानी बनवतो.
माझ्या आणि माझ्यासाठी आणि मी जे काही निर्माण केले त्याबद्दलच्या तळमळीतून जो बाहेर येतो त्याला शांती मिळते. जीवनात फक्त तीच व्यक्ती समाधानी राहू शकते जी कमीत कमी आनंदी असते आणि ज्याला जास्त मिळवण्याची तळमळ आणि अपेक्षा नसते. कोणत्याही वस्तू, स्थळ किंवा प्राणी, मानव यांच्याशी अत्याधिक आसक्ती हे एक दिवस दुःखाचे सर्वात मोठे कारण बनते. लोकांच्या बोलण्याकडे तुम्ही जितके जास्त लक्ष द्याल तितका तुमचा आत्मविश्वास कमी होईल. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःहून पुढे जा आणि स्वतःच्या मार्गावर प्रश्न विचारा. अध्यात्माशी जोडले तरच आध्यात्मिक ज्ञानाने जीवन शांततेकडे नेऊ शकते. दुःखी होण्यापेक्षा वाईट भूतकाळ लक्षात ठेवणे हे चांगले आहे. त्यामधून शिका आणि आपला वर्तमान सुधारून चांगले भविष्य घडवा. आयुष्यात कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. आयुष्य मर्यादित आहे, त्यामुळे तुमचा वेळ वाया घालवू नका. तुला कशाची काळजी आहे? तुमचे काम करा आणि देवावर विश्वास ठेवा. काय होईल किंवा काय नाही होईल ते देवावर सोडा. स्वतःला देवाच्या चरणी अर्पण करा. रोज चांगले कर्म करा. लोकांचे भले करा. त्यांना योग्य मार्ग दाखवा. जे घडले ते चांगल्यासाठीच घडले. जे घडते ते चांगल्यासाठीच होते. जे होईल ते पण चांगल्यासाठीच होईल. ज्ञानी मनुष्य कधीच इंद्रिय सुखांमध्ये आनंद मानत नाही. त्यामुळे शहाणे व्हा. रावण बुद्धिमान नक्कीच होता, पण तो ज्ञानी नव्हता. त्याच्या अज्ञानामुळे तो क्रोधित, कामुक आणि गर्विष्ठ बनला, जे त्याच्या मृत्यूचे प्रथम कारण बनले. वेद पुराण वाचून काहीच उपयोग नाही जोपर्यंत त्यात सांगितलेल्या गोष्टी जीवनात आत्मसात केल्याशिवाय त्यांचे पालन करू नका. ते ज्ञान निरुपयोगी आहे, जे फक्त तुमच्यापुरतेच मर्यादित आहे. ज्या ज्ञानाचा उपयोग समाज आणि जगाच्या कल्याणासाठी होऊ शकत नाही त्या ज्ञानाचा काहीच फायदा नाही. मानवी स्वभाव असा आहे की पाऊस संपला की त्यांना छत्रीचे ओझे वाटते. साथ देणारे कधीच परिस्थिती बघत नाहीत आणि परिस्थिती बघणारे कधीच साथ देत नाहीत. जर तुम्हालाही इतरांचे दुःख समजत असेल तर तुमच्यामध्ये माणुसकी जिवंत आहे हे समजून घ्या. अपयशाचे एक कटू सत्य आहे की प्रत्येक जण कठोर परिश्रम आणि संयमाने करू शकत नाही. त्याला जे काही करायचं आहे ते करण्यासाठी तो निमित्त शोधतो, मग तो ते कसाही करतो. आणि ज्याला आळस आहे तो उद्यापर्यंत काम पुढे ढकलत घेऊन जातो. ज्याच्याकडे ध्येय गाठण्याची जिद्द असते तो रात्र किंवा दिवस कधीच पाहत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयाकडे दैनंदिन कामात स्वतःला पूर्णपणे समर्पित करत नाही तोपर्यंत तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकत नाही. अपेक्षेप्रमाणे निकाल मिळवण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावीच लागते. जर कोणी तुमच्या पाठीमागे तुमच्यावर टीका करत असेल तर समजून घ्या की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात. जो माणूस ते सहन करू शकत नाही आणि मग तुमचा अपमान करण्याचा त्याचा प्रयत्न चालू असतो. आयुष्याने आपल्याला अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत. जगायचं असेल तर लोकांवरचा विश्वास कमी करा. डोळ्यांनी दिसणारे सौंदर्य बघून माणूस निवडू नका. तराजू वजन करू शकतो पण खासियत सांगू शकत नाही. जरा सावध राहा. हे असे जग आहे जिथे लोक आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. तुम्हाला जे हवे आहे ते मिळाले तर ते यश आहे आणि जे मिळते त्यात समाधान मानणे हाच खरा आनंद आहे. आयुष्य कधीही वळण घेऊ शकते पण तुम्ही घाबरू नका. हजारो उंचीला स्पर्श करा पण त्यासाठी गुन्हे करू नका. विचार असा नसावा की आपल्याला चांगला मार्ग सापडला पाहिजे तर आपण जिथे पाऊल टाकू तिथे तो मार्ग चांगलाच असला पाहिजे असा विचार करत राहा. कठोर परिश्रमाने
तुम्ही तुमच्या नशिबावर स्वार आहात. सध्या अनेक टोमणे तुमच्या अडचणीमध्ये येतील, पण भविष्यात उघड्या डोळ्यांनी पाहिलेले प्रत्येक स्वप्न तुमचे नक्कीच पूर्ण होईल. हातावरील रेषा कुणाचेच नशीब ठरवत नाहीत, कारण ज्यांना हात नसतात त्यांच्याही नशिबात खूप काही लिहिलेलं असतं. ज्यांनी तुम्हाला बोलायला शिकवले त्यांना जिभेचे सामर्थ्य दाखवू नका. जर कोणी तुमचा आदर करत नसेल, तुमची किंमत समजत नसेल, तर निराश होऊ नका, कारण हिऱ्यांची म्हणजेच खऱ्या आणि चांगल्या माणसांची परीक्षा घेणारे लोक जगात फार कमी आहेत. तुला कशाची भीती आहे? मरणाची भीती आहे का? तर लक्षात ठेव, आत्मा जन्मत नाही आणि त्या आत्म्याला कोणीच मारू शकत नाही. जे घडायचं आहे ते कोणीच टाळू शकत नाही, आणि जे घडणार नाही त्याबद्दल शोक करणे आणि चिंता करणे म्हणजेच स्वतःच्या समस्या वाढवण्यासारखं आहे. सत्यापासून कधीही पळून जाऊ शकत नाही, त्यामुळे सत्य स्वीकारण्यातच खरा शहाणपणा आहे. स्वतःचा वैयक्तिक विचार देखील गैरसमजांना जन्म देऊ शकतो. म्हणूनच तुमची वैयक्तिक विचारसरणी इतरांवर लादू नका. मुक्तीशिवाय जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होऊ शकत नाही. वासना, क्रोध आणि लोभ हे नरकाचे 3 दरवाजे आहेत. माणसाचा सर्वात मोठा आणि पहिला शत्रू किंवा मित्र त्याचेच मन आहे. रागामुळे गोंधळ निर्माण होतो, गोंधळामुळे बुद्धीचा गोंधळ होतो, आणि बुद्धी गोंधळली की तर्काचा नाश होतो. जेव्हा तर्काचा नाश होतो तेव्हा माणूस पडतो. अपयशाच्या भीतीने पुन्हा प्रयत्न न करणारी व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच मोठे यश मिळवू शकत नाही. निस्वार्थ आणि न्याय सेवा न करता मोक्षाची अपेक्षा करणे हे देखील व्यर्थ आहे. मोठं यश हे एका कुलपात बंदिस्त आहे, जे 5 किल्ल्यांनी उघडता येते. सकारात्मक विचार, एकाग्रता, सतत प्रयत्न, खरी आवड आणि तुम्हाला असलेली जिद्द. ध्येय साध्य करण्यासाठी त्या कामामध्ये पूर्ण समर्पण असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मनातून पैशाची लालसा काढून टाका आणि कामावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा माणूस स्वतःच्या इंद्रियांवर अवलंबून असतो तेव्हा लोभ, आळस आणि वासना यांसारखे दुर्गुण मनावर अधिराज्य गाजवतात. क्रोध विचार करण्याची शक्ती हिरावून घेतो, त्यामुळे योग्य निर्णय घेणे आपल्याला कठीण होतात. त्यामुळे क्रोधावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. फळ मिळण्याच्या हव्यासापोटी आणि लोभाने काम करत असाल तर तुमच्या अपेक्षेनुसार तुमचं काम कधी साध्य होणार नाही. वाईट कर्मापासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या मनात चांगले विचार येऊ द्या. तुम्ही सकारात्मक विचार करा. युगानुयुगे तुम्ही अनेक देह धारण केलेले आहेत. आता तुम्हाला मानव देह मिळाला आहे. मग तुमचे कर्तृत्व सिद्ध करा. परोपकार करणे, गरजूंना निस्वार्थपणे मदत करणे हा जीवनाचा उद्देश आहे. एखाद्या व्यक्तीने माझे अस्तित्व नाकारले तर मला काहीच फरक पडत नाही. फक्त ती व्यक्ती शुद्ध, प्रामाणिक, स्वच्छ मनाची आणि कर्तृत्वाने चांगली व्यक्ती असावी. निस्वार्थीपणे कोणाची मदत करणे, सेवा समजून परोपकार करणे, निपक्षपातीपणे निर्णय घेणे आणि कृती करणे या सर्व कृती माझ्या पूजे समान आहेत. मला अशा लोकांवर खूप प्रेम आहे. मी भक्तीचा भुकेला आहे. जर कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने पत्र, फूल, फळ किंवा पाणी जरी अर्पण केले तर मी ते स्वीकारतो. अन्यथा 56 भोग माझ्यासाठी क्षुल्लक आहेत. मानवी योनी सापडणे हे फार दुर्मिळ आहे. पापी व्यक्तीला प्राण्याच्या योनीत जन्म घेऊन पाप भोगावे लागते. चांगली आणि निष्पाप माणसे पुन्हा मानवी रूपात जन्म घेतात आणि आपले कर्तृत्व सिद्ध करून या समाजाला आणि जगाला नवीन दिशा देतात. मी स्वतः विश्वाचा निर्माता
पालन करता आणि संहारक आहे. मी सर्वत्र आहे आणि सर्व काही माझ्यामध्ये सामावलेला आहे. मी पृथ्वी आहे, मीच अंबर आहे आणि मीच अवकाश आहे. देव, दानव, यक्ष, गंधर्व, प्रेत आणि मी स्वतः सुद्धा आहे. मी सुख, दुःख, जीवन आणि मृत्यू यांच्या पलीकडे आहे. मी वेदांचे ज्ञान आहे. मी सूर्याचे तेज आहे. मी प्रकाशाचा वेग आहे. मी हे महाभारत युद्ध देखील आहे. मीच त्याचा आरंभ, परिणाम आणि त्याचा शेवट आहे. मी शून्य आहे आणि अनेक सुद्धा प्रत्येक कृतीचा आरंभ मी स्वतःच आहे आणि त्याचे परिणाम देखील मीच आहे. राम सुद्धा मी आहे आणि परशुराम सुद्धा मीच आहे. जे काही घडले आहे, जे काही घडत आहे आणि जे काही घडणार आहे त्याचाही परिणाम मीच आहे. मी प्रत्येक जीवात आणि प्रत्येक मानवामध्ये राहतो. मी भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ आहे. मी स्त्रीची प्रतिष्ठा, शक्ती आणि स्त्रीची आपुलकी आहे. मी संतांचे निष्पाप वाणी, हवनाचे तप, शाप वरदानाचे सत्य, अग्नी, वायू सर्व काही माझ्यात सामावलेले आहे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत. ही समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.